मंडळी, आपल्या जीवनाला सरळ सुखद बनवायचे असेल तर अध्यात्माची गोडी लागते, बरोबर ना? श्री मुक्तादेवी कवटधारी देवी यात्रा उत्सव अखंड हरिनाम सप्ताहाचा आज दिवस तिसरा. नेहमीप्रमाणेच आजही सुरुवात काकडा, भजन, अखंड हरिनाम, हरिपाठ आणि कीर्तन सोहळ्याने पार पडली. आजच्या कीर्तनकार हबब प्रांजलीताई पानसरे होत्या. त्यांनी हसत खेळत सर्वांना आपल्या मधुर वाणीतून कीर्तनमय करून टाकले होते. तर आजच्या कार्यक्रमाचे सौजन्य लाभले होते, ज्ञानमय सौजन्य होते सुनील काठे सर. आणि सकाळचे चहा नाश्त्याचे सौजन्य होते ग्रामपंचायत सदस्य राजभाऊ घोलप व मुख्य कार्यकारी अधिकारी यशवर्धिनी संस्था कुमारदादा घोलप. त्यानंतर दुपारचे सौजन्य लाभले होते अमितदादा अरुण घोलप व परिवार. आणि रात्रीचे सौजन्य होते श्रीकृष्ण बारको बांबळे आणि रेखा तिटकारे. संध्याकाळी आपल्या नेहमीच्या ठरवल्याप्रमाणे कीर्तन झाल्यानंतर आपले लकी ड्रॉचे विनर काढले आणि आजचे लकी ड्रॉचे ज्या सौजन्य होत्या पूनमताई कुमारदादा घोलप व आपल्या प्रांजलताई पानसरे यांच्या हस्ते लकी ड्रॉचे विनर्सला बक्षीस देण्यात आले. त्यानंतर प्रमुख आकर्षण म्हणजे आजच्या दिवस तिसऱ्याचे होते ते म्हणजे सहयोग ध्यान केंद्र राजगुरुनगर व सहयोग ध्यान केंद्र घोडेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज कुंडलिनी शक्ती जागृतीचा ओम साई तरुण मित्र मंडळ या मंडळाच्या तरुण पिढीच्या आग्रहास्तव हा कुंडलिनी शक्ती जागृतीचा कार्यक्रम पार पडला. घोंगडेताई, घोंगडे गुरुजी, ढमाले काका व सुरेखाताई घोलप यांच्या तर्फे आज कुंडलिनी शक्ती जागृतीचा कार्यक्रम ह्या तरुण मित्रमंडळींना देण्यात आला. आणि तरुण मित्रमंडळींनी सुद्धा तेजमय होऊन चैतन्यमय होऊन ह्या कुंडलिनी शक्ती जागृतीचा साक्षात्काराचा प्रत्यक्षपणे अनुभव इथे घेतला. आणि सर्व झाल्यानंतर आजचे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारदादा घोलप यांनी आजचे सर्व सौजन्य लाभलेले यात्रा कमिटी, ओमसाई मित्र मंडळ व आलेले जे कीर्तनकार भाविक होते या सर्वांचेच आभार मानून आपल्या कार्यक्रमाची सांगता ही महाप्रसादाने केली. महाप्रसाद झाल्यानंतर सर्वच आलेले भाविक, आलेले पंचकोशीतले सर्व शिक्षकवृंद, सर्व कीर्तनकार, सर्व भाविक आणि सर्व ग्रामस्थ जे होते ते तेजोमय होऊन आनंदमय होऊन आपापल्या घरी परतले. कारण सर्वांनाच आतुरता लागली होती दिवस चौथा. कारण जो उद्या येणारा दिवस चौथा आहे त्या चौथा दिवसाचे मेन आकर्षक म्हणजे आपली मुक्तादेवी आणि कवटधरा देवी मातेची पहाटे 6 वाजताच ओटी भरणाचा कार्यक्रम आहे. ओटी भरण झाल्यानंतर पालखी सोहळा आहे. पालखी सोहळा झाल्यानंतर संध्याकाळी परत कीर्तनाचा कार्यक्रम आहे. आणि त्या कार्यक्रमाची तयारी म्हणून सर्वजण आनंदाने आपापल्या घरी परतले. तर मंडळी, आजचा हा जो छोटा मिनी ब्लॉग होता तो तुम्हाला कसा वाटला हा मला माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप खास असतील पुढचा ब्लॉग बनवण्यासाठी. सर्वांना शुभरात्री. जय कृष्ण, राम कृष्ण हरी.